Welcome student. New lecture on stationary wave and wave motion. विद्यार्थी मित्रांनो, कालपर्यंतच्या लेक्चरमध्ये आपण स्टेशनरी वेव्हचं जनरल इक्वेशन, त्यानंतर त्याची जे काही कंडिशन म्हणजे थोडक्यात नोड आणि अँटी नोड कधी फॉर्म होतात त्या कंडिशन बघितल्या. त्यानंतर स्टेशनरी वेव्ह फॉर्म झाल्यानंतर रिफ्लेक्शन फ्रॉम फिक्स एंड आणि रिफ्लेक्शन फ्रॉम फ्री एंड याची काही इक्वेशन्स, त्यानंतर दोघं स्टेशनरी वेव्ह आणि प्रोग्रेसिव्ह याचा डिफरन्स काल आपण स्टडी केला. आजच्या लेक्चरमध्ये आपण त्याचे काही प्रॉब्लेम्स आणि त्यानंतर जे काय मोड ऑफ व्हायब्रेशन ऑन अ स्ट्रेस स्ट्रिंग हे आपण स्टडी करणार आहे. तर कालच्या इक्वेशनमध्ये आपण जनरल इक्वेशन ऑफ स्टेशनरी वेव्हमध्ये आपण इक्वेशन स्टडी केलं होतं. y इक्वल टू 2 इंटू ए कॉस 2 पाय एक्स अपॉन लॅम्बडा इंटू साईन 2 पाय इंटू एन टी. त्यामध्ये आपण 2a इंटू कॉस 2 पाय एक्स अपॉन लॅम्बडा त्याला आपण आर म्हणजे ॲम्प्लिट्यूड असं रिझल्टन ॲम्प्लिट्यूड आपण त्याला कन्सिडर केलं होतं. म्हणजे त्याचा अर्थ काय, इक्वेशन आपलं जनरल इक्वेशन त्याचं होतं आर इंटू साईन 2 पाय इंटू एन टी किंवा आर साईन ओमेगा टी. ठीक आहे. त्यानंतर आपण त्याच्यात नोड आणि अँटी नोड म्हणजे काय त्याच्याबद्दल स्टडी केला होता. तर त्याचे काही प्रॉब्लेम्स आहेत ते आज आपल्याला स्टडी करायचे. तर प्रॉब्लेम नंबर फर्स्ट क्वेश्चन विचारलं बघा. द इक्वेशन ऑफ स्टँडिंग वेव्ह इज y इक्वल टू 0.02 cos 2 pi x upon 60 into sin 150 pi t meter. Determine amplitude of a particle at a distance 10 meter from the origin. क्वेश्चनमध्ये आपल्याला स्टँडिंग वेव्हचं इक्वेशन दिलेलं आहे आणि आपल्याला विचारलं आहे की ॲम्प्लिट्यूड रिझल्टंट ॲम्प्लिट्यूड कॅल्क्युलेट करायचे ज्यावेळेस पार्टिकल किती असेल 10 मीटर डिस्टन्सवर असेल त्यावेळेस. म्हणजे आपल्याला एक्सची व्हॅल्यू त्यांनी दिलेली आहे 10 मीटर. मग आपल्याकडे रिझल्टंट ॲम्प्लिट्यूडचा फॉर्म्युला आहे 2a इंटू कॉस 2 पाय एक्स अपॉन लॅम्बडा, किंवा जे काही जनरल इक्वेशन आपण ते घेऊ डायरेक्ट 0.02 इंटू कॉस 2 पाय एक्स अपॉन 60, कारण की आपल्याला ह्या व्हॅल्यूची आता गरज पडणार नाही. मग आता आर इक्वल करणार आपण 0.02 इंटू कॉस 2 पाय इंटू एक्सची व्हॅल्यू किती टाकणार 10 डिवाइड बाय किती असेल 60, म्हणजे किती मिळेल तुम्हाला 60 होईल. म्हणजे 10 6 60 2 अपॉन 3, म्हणजे थोडक्यात काय होईल 2 3चा म्हणजे पाय बाय 3, म्हणजेच कॉस काय असेल पाय बाय 3. आर इक्वल टू काय मिळेल बघा 0.02 इंटू कॉस 60, कॉस 60 व्हॅल्यू किती असते 1/2, म्हणजेच ॲम्प्लिट्यूड किती मिळेल 0.01 मीटर. त्यानंतर सेकंड एक्झाम्पल आहे द इक्वेशन ऑफ अ स्टेशनरी वेव्ह इज y इक्वल टू 0.02 कॉस पाय एक्स इंटू साईन 100 पाय टी मीटर. फाइंड ॲम्प्लिट्यूड, वेव्हलेंथ, टाइम पिरियड, फ्रिक्वेन्सी अँड वेव्ह व्हेलॉसिटी. विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला इक्वेशन दिलेलं स्टेशनरी वेव्हचं आणि आपल्याला ॲम्प्लिट्यूड, वेव्हलेंथ, टाइम पिरियड, फ्रिक्वेन्सी आणि वेव्ह व्हेलॉसिटी विचारलेली. मग आपण काय करणार, दिलेलं इक्वेशन स्टँडर्ड इक्वेशन बरोबर कम्पेअर करणार. म्हणजे इक्वेशन काय बघा आपल्याकडं y इक्वल टू आर साईन 2 पाय इंटू एन टी आणि आर म्हणजेच काय लिहितो आपण 2a इंटू कॉस 2 पाय एक्स अपॉन लॅम्बडा. आपल्याला दिलेलं इक्वेशन आहे 0.02 कॉस 2 पाय एक्स अपॉन लॅम्बडा इंटू साईन 2 पाय इंटू 100t. ठीक आहे. मग आता आपण काय केलं बघा की जे काही इक्वेशन दिले याला आपण काय केलं 2 ने मल्टिप्लाय डिवाइड करून घेतलं. म्हणजे काय मिळेल बघा 0.02 इंटू कॉस 2 पाय एक्स अपॉन 2 इंटू साईन 100ची काय केलेलं आपण 2 पाय इंटू 50t. म्हणजे ही इक्वेशन आपल्या स्टँडर्ड इक्वेशनवर काय करायला आपल्याला कम्पेअर करता येईल. मग आपल्याला 2a इक्वल टू काय दिले बघा 0.02, म्हणजेच a इक्वल टू किती असेल 0.01 मीटर, म्हणजे ॲम्प्लिट्यूड मिळाला आपल्याला 0.01 मीटर. त्यानंतर वेव्हलेंथ हे इक्वेशन कम्पेअर केल्यानंतर आपल्याला लॅम्बडाची व्हॅल्यू डायरेक्टली मिळते लॅम्बडा इक्वल टू 2 मीटर. ठीक आहे. त्यानंतर फ्रिक्वेन्सी काय असेल तुमची बघा, फ्रिक्वेन्सी इक्वल टू काय असेल 50 हर्ट्स. इथं फ्रिक्वेन्सीचं व्हॅल्यू तुमची 50 हर्ट्स. त्यानंतर टाइम पिरियड किती असेल 1/n, दॅट इज 1/50, दॅट इज 0.02 सेकंड. त्यानंतर वेव्ह व्हेलॉसिटी v इक्वल टू एन लॅम्बडा, दॅट इज 50 इंटू 2, दॅट इज 100 मीटर पर सेकंड. अशी काही सिम्पल एक्झाम्पल आपण ह्या स्टेशनरी वेव्हवरून सॉल्व्ह करतो. त्यानंतर थर्ड एक्झाम्पल आहे द सिम्पल हार्मोनिक प्रोग्रेसिव्ह वेव्ह आर रिप्रेझेंटेड बाय y1 इक्वल टू 2 sin 2 pi 100t minus 6 upon 60 centimeter and y2 equal to 2 sin 2 pi into 100t plus 6 upon 60 centimeter. The wave combine to form a stationary wave. Then find amplitude, distance between node and antinode, loop length and wave velocity. Okay student, बघा आपल्याला क्वेश्चनमध्ये काय विचारलं त्यांनी की दोन डिस्प्लेसमेंट दिलेले आहे y1 आणि y2 आणि ॲम्प्लिट्यूड, डिस्टन्स बिटवीन नोड अँटी नोड, लूप लेंथ आणि वेव्ह व्हेलॉसिटी कॅल्क्युलेट करायची. आता स्टेशनरी वेव्हमध्ये आपण काय करतो, रिझल्टंट वेव्ह जर कॅल्क्युलेट करायचे असेल तर दोन वेव्हचं काय करतो आपण ॲडिशन करतो. म्हणजे y इक्वल टू काय असेल y1 प्लस y2.
म्हणजेच काय म्हणून बघा 2 इंटू साईन 2 पाय 100t मायनस 6/60 प्लस 2 साईन 2 पाय 100t प्लस 6/60. आपल्याकडे फॉर्म्युला साईन सी प्लस डीचा तो फॉर्म्युला आपण यूज करून आपण ही इक्वेशनमध्ये काय लिहिलं बघा 2 इंटू 2 साईन 2 पाय इंटू 100t इंटू कॉस 2 पाय इंटू x/60. म्हणजे ती इक्वेशन काय बघा 4 इंटू कॉस 2 पाय x/60 इंटू साईन 2 पाय इंटू 100t. आता आपलं जे काही स्टँडर्ड इक्वेशन जर आपण इक्वेशन कम्पेअर केलं तर आपल्या लॅम्बडाची व्हॅल्यू काय मिळेल 60 सेंटीमीटर. त्यानंतर जे काय ॲम्प्लिट्यूड ही ॲम्प्लिट्यूड म्हणजे काय तुमचा मॅक्झिमम असेल त्यात किती असेल तो 1 असेल म्हणजे त्याचा आन्सर किती 4. त्यानंतर डिस्टन्स बिटवीन ॲडजस्टंट नोड आणि अँटी नोड आपल्याला माहिती किती काय नोड आणि अँटी नोड म्हणजे काय डिस्टन्स असते किती असतं λ/4 म्हणजेच किती असतं 60/4 दॅट इज 15 सेंटीमीटर. त्यानंतर लूप लेंथ किती असेल λ/2. तर लूप लेंथ कशी लिहिणार आपण जे काही नोड टू नोड जे काही डिस्टन्स आहे त्याला आपण काय म्हणतो लूप लेंथ म्हणजे किती असतं मला λ/2 ही माहिती आहे. दॅट इज λ/2 = 60/2 दॅट इज L = 30 सेंटीमीटर. त्यानंतर वेव्ह व्हेलॉसिटी वेव्हलॉसिटीसाठी इक्वेशन असतं एन इंटू लॅम्बडा. एनची व्हॅल्यू किती आपल्याला स्टँडर्ड इक्वेशननुसार किती ती 100 इंटू लॅम्बडाची व्हॅल्यू किती आली तुमची आता 60. ठीक आहे म्हणजे याचा अर्थ काय तुमचा 600 इंटू 60 दॅट इज 6000 सेंटीमीटर पर सेकंड किंवा 60 मीटर पर सेकंड. दिस ऑल अबाउट द स्टेशनरी वेव्ह. म्हणजे या स्टेशनरी वेव्हचे जे काय आपण जनरल इक्वेशन त्याचे काही प्रॉब्लेम्स आपण बघितले होते ते आज इथं संपलेले. त्यानंतर आपला आज नेक्स्ट टॉपिक आहे तो म्हणजे मोड ऑफ व्हायब्रेशन किंवा व्हायब्रेशन ऑफ अ स्ट्रिंग. म्हणजे थोडक्यात आपण जे काही स्टेशनरी वेव्ह होते स्टेशनरीचे काय बघतो आता आज आपण ॲप्लिकेशन बघणार आहे. तर त्या ॲप्लिकेशनमध्ये आपण 2 महत्त्वाचे पॉईंट बघणार आहे. त्याच्यात किंवा जे काही ॲप्लिकेशन ते 2 महत्त्वाचे पॉईंट एक तुमचा ट्रान्सफर वेव्हचा आणि लॉन्जिट्यूड वेव्हचा. म्हणजे ट्रान्सफर वेव्हसाठी तुमचं स्ट्रेच स्ट्रिंगचं एक्झाम्पल आणि स्ट्रेच स्ट्रिंगचा आपण मोड ऑफ व्हायब्रेशन बघणार आहे. आणि सेकंड असतो म्हणजे ऑर्गन पाईप तो लॉन्जिट्युडनल वेव्हचा आहे. तर आज आपण फक्त जी काय स्ट्रेच स्ट्रिंग आहे या स्ट्रेच स्ट्रिंगचा आपण त्याचं जनरल इक्वेशन आणि त्याचे काही प्रॉब्लेम्स आपण स्टडी करणार आहे. पण ती स्टडी करण्याच्या अगोदर आपल्याला ह्या टॉपिकमध्ये काही इम्पॉर्टंट डेफिनेशनची इन्फॉर्मेशन माहिती असणं गरजेचं आहे. ती पहिले आपण स्टडी करूया आणि मग आपला टॉपिक चालू करू. त्यामध्ये सगळ्यात पहिली फ्रिक्वेन्सी ती म्हणजे फंडामेंटल फ्रिक्वेन्सी. बघा आता फंडामेंटल फ्रिक्वेन्सी म्हणजे काय सांगतो आपण द मिनिमम फ्रिक्वेन्सी ऑफ व्हायब्रेशन ऑफ अ बॉडी इज कॉल्ड एज द फंडामेंटल फ्रिक्वेन्सी. बघ प्रत्येक जी काय बॉडी असते ती बॉडीची एक ॲबिलिटी असते की ती फ्रिक्वेन्सी काय करत असते जनरेट करत असते त्याला आपण काय म्हणतो फंडामेंटल फ्रिक्वेन्सी. एक्झाम्पल घेतलं समजा आपण एक तबला आहे. हा तबला तर असं आपण वाजवतो त्याच का त्याच्यात एक मिनिमम फ्रिक्वेन्सी प्रोड्यूस होत असते त्याला आपण काय त्याची फंडामेंटल फ्रिक्वेन्सी. त्यानंतर नेक्स्ट डेफिनेशन ती म्हणजे हार्मोनिक्स. हार्मोनिक्स म्हणजे काय सांगतो आपण बघा द फ्रिक्वेन्सीज विच आर इंटिग्रल मल्टिपल ऑफ द फंडामेंटल फ्रिक्वेन्सी आर नोन ॲज हार्मोनिक्स. मग अशा काही हार्मोनिक्स असतील की एकाच्या असतील इंटिग्रल मल्टिपल ऑफ फंडामेंटल फ्रिक्वेन्सी असतील. एक एक्झाम्पल की समजा तुमची फंडामेंटल फ्रिक्वेन्सी 120 हर्ट्स. ठीक आहे तर हार्मोनिक्स किती असेल एक तर 120 असेल किंवा त्याचे इंटिग्रल मल्टिपल असेल म्हणजे 2n असेल 3n असेल 4n असेल. ठीक आहे तर ह्याचे काही मल्टिपल इंटिग्रल असतील त्याला आपण करणार हार्मोनिक्स म्हणून. त्यानंतर फंडामेंटल मोड द मोड ऑफ व्हायब्रेशन ऑफ अ सिस्टीम इन विच फ्रिक्वेन्सी ऑफ ऑसिलेशन इज मिनिमम. एक असं मोड ऑफ व्हायब्रेशन म्हणजे कमीत कमी. ठीक आहे म्हणजे समजा आपण एक स्ट्रिंगचं एक्झाम्पल घ्या त्याच्यात तुम्हाला लक्षात येईल की फंडामेंटल मोड आपण कसं कॅल्क्युलेट करतोय. म्हणजे अशी सिस्टीम असेल की सिस्टीमची जी काय मिनिमम फ्रिक्वेन्सी असेल किंवा मिनिमम मोड ऑफ व्हायब्रेशन असेल त्याला आपण काय म्हणतो फंडामेंटल मोड. त्यानंतर नेक्स्ट आहे ओव्हरटोन द टोन हुज फ्रिक्वेन्सीज आर ग्रेटर दॅन फंडामेंटल फ्रिक्वेन्सी. म्हणजे टोन म्हणजे काय सांगतो आपण की अशा फ्रिक्वेन्सीज केल्या कशा असतील फंडामेंटल फ्रिक्वेन्सीपेक्षा जास्त असतील त्याला आपण काय म्हणतोय ओव्हरटोन. मग आता जी काय फर्स्ट हायर फ्रिक्वेन्सी असेल ग्रेटर दॅन फंडामेंटल फ्रिक्वेन्सी त्याला आपण फर्स्ट ओव्हरटोन म्हणणार. म्हणजे आता समजा आपल्याकडे 120 हर्ट्ज ही तुमची फंडामेंटल मोड आहे. ठीक आहे किंवा फंडामेंटल फ्रिक्वेन्सी तिच्यानंतर जी काही नेक्स्ट फ्रिक्वेन्सी येईल त्याला आपण काय म्हणणार फर्स्ट ओव्हरटोन. त्यानंतर नेक्स्ट जी हायर फ्रिक्वेन्सी आहे त्याला आपण काय म्हणणार सेकंड ओव्हरटोन. त्याच्यानंतर थर्ड फोर्थ असे ओव्हरटोन आपल्याला काय होतील कॅल्क्युलेट करता येतील. त्यासाठी जी काही इक्वेशन ती इक्वेशन आता आपण स्टडी करतो. ठीक आहे सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे 2 आपण ॲप्लिकेशन बघणार आहे स्ट्रेस स्ट्रिंग आणि ऑर्गन पाईपचं. त्यामध्ये सगळ्यात पहिले स्ट्रेस स्ट्रिंग ऑफ किंवा ट्रान्सफर जे काही ट्रान्सफर असेल त्या ट्रान्सफरचं जे काही स्ट्रेस स्ट्रिंगचं जे काही एक्सप्रेशन ते आपण आता बघतोय एक्सप्रेशन फॉर फ्रिक्वेन्सी ऑफ अ फंडामेंटल मोड ऑफ व्हायब्रेशन. विद्यार्थी मित्रांनो बघा आता या सिच्युएशन काय करतो आपण की एक स्ट्रिंग आहे ही स्ट्रिंग काय करतो आपण 2 फिक्स वॉलला काय करतो आपण तिला कनेक्ट करतोय. म्हणजे याचा अर्थ काय असेल की ज्या पॉईंटला तुमचे ही कनेक्ट असेल त्या ठिकाणी 100% काय असतील नोड असतील. म्हणजे याचा अर्थ काय समजा आपण एखादी वायर जर काही तुम्ही प्लंग केली तर काय होईल वायर असेल किंवा स्ट्रिंग असेल आपण प्लंग केली तर काय तिची व्हायब्रेशन काय करेल ती परफॉर्म करेल.
मग आता स्टेशनरीमध्ये काय असतं की प्रत्येक पार्टिकल काय करत असतो की एव्हरी पार्टिकल परफॉर्म द सिम्पल हार्मोनिक मोशन. प्रत्येक पार्टिकल काय करेल सिम्पल हार्मोनिक मोशन काय करेल परफॉर्म करेल. ज्या ठिकाणी ॲम्प्लिट्यूड मॅक्सिमम असेल त्याला आपण काय म्हटलं तर त्याचं अँटीनोड म्हटलं. ठीक आहे, म्हणजे थोडक्यात मी आता डायग्राम तुम्हाला दाखवतो की प्रत्येक पार्टिकल काय करेल सिम्पल हार्मोनिक मोशन काय करेल परफॉर्म करेल. मग आपण असं कन्सिडर करू की लेट एल बी द लेंथ ऑफ स्ट्रिंग. समजा इथून एवढी जी काही लेंथ आहे स्ट्रिंगची आपण कन्सिडर करू. एन बी द फ्रिक्वेन्सी ऑफ व्हायब्रेशन. ही त्याची फ्रिक्वेन्सी असेल ती किती असेल ते आपल्याला फॉर्म्युलेने कॅल्क्युलेट करायचं. त्यानंतर लॅम्बडा म्हणजे काय असतं आपला वेव्ह लेंथ आणि व्ही काय असेल व्हेलॉसिटी. मग आपण जे काही डिस्टन्स आहे एन टू एन म्हणजे नो टू नो डिस्टन्स आपल्याला माहिती किती असतं ते λ/2 म्हणजेच त्याच्यावरून आपल्या लॅम्बडाची व्हॅल्यू किती मिळेल 2n. आपल्याकडे व्हेलॉसिटी ऑफ ट्रान्सफरचं इक्वेशन आहे ते लिहितो आपण व्ही इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ टी अपॉन एम वेअर टी इज अ टेन्शन अँड एम इज अ मास पर युनिट लेंथ. ठीक आहे, किंवा आपण लिनियर मास डेन्सिटी असंही म्हटलेलं आहे. आपल्याकडे व्ही इक्वल टू एन लॅम्बडा हे इक्वेशन आहे म्हणजे वेव्हचं इक्वेशन म्हणजेच एन लॅम्बडा इक्वल टू काय स्क्वेअर रूट ऑफ टी अपॉन एम दॅट इज एन इक्वल टू काय असेल 1 अपॉन लॅम्बडा इंटू स्क्वेअर रूट ऑफ टी अपॉन एम. म्हणजेच एनची व्हॅल्यू काय मिळाली 1/2L इंटू स्क्वेअर रूट ऑफ टी अपॉन एम. आणि हे जे काही इक्वेशन हे इक्वेशनच आपण काय म्हणतो एक्सप्रेशन फॉर द फंडामेंटल मोड ऑफ द व्हायब्रेशन. म्हणजे हे इक्वेशन काय तुमचं फंडामेंटल मोड असेल किंवा त्याला आपण काय म्हणतो फर्स्ट हार्मोनिक्स असंही म्हणतो. ठीक आहे, मग आता जर का तुम्हाला याच्यावर फर्स्ट हार्मोनिक्स असेल त्याच्यानंतर तुम्हाला मल्टिपल इंटिग्रल काय त्याचे हार्मोनिक्स काय तुम्हाला कॅल्क्युलेट करता येतील. त्यानंतर हे झालं तुमचं जनरल एक्सप्रेशन. पण मग आता ज्यावेळेस आपण स्ट्रिंगला व्हायब्रेशन द्या ना त्यावेळेस तिथं आपल्याला वेगवेगळे मोड पण पाहायला मिळतील. वेगवेगळे मोड म्हणजे काय की एकच तिथं तुमचं लूप तयार होईल असं काही नाही, तर त्या ठिकाणी वेगवेगळे लूप्स काय होऊ शकतात जनरेट होऊ शकतात. ठीक आहे, मग तिचं आपण जनरल काय करतो एक्सप्रेशन स्टडी करतो. बघा डायग्राम ड्रॉ केलं मी. काय केलं की सगळ्यात पहिले सपोज आपण असं कन्सिडर करू की जे काही इक्वेशन आहे त्या इक्वेशनमध्ये काय की एन टू एन हे काय तुमची नोड आहे तिथं आपण ए काय त्याचा ॲम्प्लिट्यूड असेल किंवा आपण त्याला म्हणून अँटीनोड असेल तर डिस्टन्स आपण कन्सिडर करतो λ/2. त्यानंतर 2 लूप तयार झाले, नंतर 3 लूप, नंतर 4 5 अशी लूप जर का तयार होत असतील म्हणजे थोडक्यात स्ट्रिंगला आपण काय करतो प्लग करतोय ती ज्यावेळेस व्हायब्रेटिव्ह होईल त्यावेळेस काय होतील की व्हेरियस जे काय लूप्स आहे ते काय होतील फॉर्म होतील. मग आपण त्याचं इक्वेशन बघतोय बघा. कन्सिडर आपण केले पी विथ द नंबर ऑफ लूप म्हणजे किती लूप्स तयार होत आहेत ते एल विथ द लेंथ ऑफ स्ट्रिंग. लेंथ ऑफ वन लूप इक्वल टू एल अपॉन पी. ठीक, म्हणजे एका लूपची जर का लेंथ असेल म्हणजे याची लूपची का लेंथ आपल्याला कॅल्क्युलेट करायचं लूपची ती किती असेल L/P असेल. आपल्याला माहिती डिस्टन्स बिटवीन टू सक्सेसिव्ह नोड म्हणजे काय 2 नोड टू नोड डिस्टन्स किती असेल λ/2 दॅट इज लेंथ ऑफ वन लूप इक्वल λ/2. आपण इक्वेशन कम्पेअर केलं λ/2 इक्वल टू एल अपॉन पी म्हणजेच लॅम्बडा इक्वल काय मिळेल 2L अपॉन पी. आपल्याकडे फॉर्म्युला आहे व्ही इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ टी अपॉन एम दॅट इज एन इक्वल टू व्ही अपॉन लॅम्बडा. एन इक्वल काय मिळेल स्क्वेअर रूट ऑफ टी अपॉन एम अपॉन लॅम्बडा. बट लॅम्बडाची व्हॅल्यू किती आली याच्यावरून 2L अपॉन पी. व्हॅल्यू सबस्टिट्यूट केली तर फॉर्म्युला काय मिळेल बघा एन इक्वल टू पी अपॉन 2L इंटू स्क्वेअर रूट ऑफ टी अपॉन एम. आणि त्या ठिकाणी हा जो का पी आहे हा पी म्हणजे काय सांगतो आपण नंबर ऑफ लूप सांगतोय. म्हणजे जेवढी तुमची लूप तयार होणार आहे त्यानुसार काय करणार आपण फक्त पीची व्हॅल्यू सबस्टिट्यूट करत चालायची आपल्याला तेवढा फॉर्म्युला कॅल्क्युलेट होईल. म्हणजे जर का पी इक्वल टू 1 असेल तर फॉर्म्युला काय मिळेल तुम्हाला एन इक्वल टू 1 अपॉन 12 इंटू स्क्वेअर रूट ऑफ टी अपॉन एम. त्यानंतर आपण सेकंड एक्झाम्पल कन्सिडर की समजा आता 2 लूप फॉर्म होत असतील. ठीक आहे, जर का 2 लूप फॉर्म होत असतील त्या नोड टू नोड डिस्टन्स असेल λ/2 ह्या नोड टू नोड असेल हे पण λ/2 म्हणजे त्याचा अर्थ किती होईल तो 2 λ/2. आपण 2 आणि 2 कॅन्सल करत नाही. का करत नाही त्यासाठी रिझन सांगतो बघा. मग आपण एलची व्हॅल्यू किती लिहिणार 2 λ/2. आपल्याकडे फॉर्म्युला लॅम्बडा इक्वल काय मिळेल 2L अपॉन 2. मग लॅम्बडाची व्हॅल्यू किती मिळेल एल इक्वल 2 λ/2 दॅट इज लॅम्बडा इक्वल 2L अपॉन 2. व्हेलॉसिटी काय आपल्याकडे स्क्वेअर रूट ऑफ टी अपॉन एम दॅट इज एन इक्वल टू काय मिळेल मग स्क्वेअर रूट ऑफ टी अपॉन एम डिवाइडेड बाय लॅम्बडा. लॅम्बडाची व्हॅल्यू किती लिहिली आपण 12 अपॉन 2 म्हणजेच काय लिहिली 2 इंटू स्क्वेअर रूट ऑफ टी अपॉन एम अपॉन 2L म्हणजे इक्वेशन आहे 2 इंटू 1 अपॉन 12 स्क्वेअर रूट ऑफ टी एम दॅट इज ही जी काय व्हॅल्यू हे व्हॅल्यूला आपण काय म्हटलेलं एन म्हटले बरं फंडामेंटल फ्रिक्वेन्सी दॅट इज एन इक्वल टू काय 2N. म्हणजे त्याचा अर्थ काय आता जी काय आपण डिफिनेशन बघितली होती त्याच्यावरून काय लिहिणार की हे जे काही इक्वेशन आहे हे काय तुमचं फर्स्ट ओव्हरटोन किंवा काय सेकंड हार्मोनिक्स. कारण की हार्मोनिक्स म्हणजे काय सांगितलं आपण द फ्रिक्वेन्सी विच आर इंटिग्रल मल्टिपल ऑफ द फंडामेंटल फ्रिक्वेन्सी. की त्याला 2N म्हणून याला आपण करणार सेकंड हार्मोनिक आणि त्याला आपण करणार फर्स्ट ओव्हरटोन म्हणणार. ठीक आहे, म्हणजे फक्त इथं व्यवस्थित समजून घ्यायचे की ज्या वेळेस 2N असेल त्या सेकंड हार्मोनिक पण ओव्हरटोन किती असेल फर्स्ट असेल. सिमिलरली समजा आपण थर्ड हार्मोनिक बघितला किंवा आपण त्यालाच करणार सेकंड ओव्हरटोन. मग आपल्याकडे फॉर्म्युला काय जनरल फॉर्म्युला आपण लिहिला पी अपॉन 2L इंटू स्क्वेअर रूट ऑफ टी अपॉन एम. म्हणजे पी मध्ये जर का 3 लूप जर का तयार होत असतील समजा 1 2 3 लूप जर का तयार होत असतील तर लेंथ लिहिला आपण 3 λ/2 किंवा आपण डायरेक्टली फॉर्म्युल्यात पीची व्हॅल्यू 3 टाकली 3 अपॉन 2L इंटू स्क्वेअर रूट ऑफ टी अपॉन एम दॅट इज एन किती मिळेल 3M. तर याला आपण काय म्हणणार सेकंड
याला आपण म्हणणार थर्ड हार्मोनिक किंवा सेकंड ओव्हरटोन. ठीक आहे. आता समजा आपल्याला फिफ्थ हार्मोनिक काढायचे असेल किंवा P-1 ओव्हरटोन म्हणजे काय येईल बघा, n × P-1 इक्वल टू P × 1/12 स्क्वेअर ऑफ T अपॉन दॅट इज Pn. बरोबर, म्हणजे याचा अर्थ काय, जो का तुमचा हार्मोनिक येतो ओव्हरटोन किती असेल Pn आणि ओव्हरटोन किती असेल तुमचा P + n 1/n. म्हणजेच हे इक्वेशन आपल्याला असं लक्षात येते की ज्यावेळेस आपण हार्मोनिक्स या आपण कन्सिडर करतो म्हणजे एखाद्या व्हायब्रेटिंग स्ट्रिंगमध्ये इवन ॲज वेल ॲज ऑल हार्मोनिक्स आर प्रेझेंट इन अ व्हायब्रेशन ऑफ द स्ट्रेस्ड. ज्यावेळेस आपण एखादी वायर व्हायब्रेट करणार त्यास काय असतात इवन किंवा ऑड असे सगळे हार्मोनिक्स काय असतील प्रेझेंट असतील. ओके. त्यानंतर नेक्स्ट पॉईंट आहे आपला लॉ ऑफ व्हायब्रेटिंग स्ट्रिंग. मग आता जे काही व्हायब्रेटिंग स्ट्रिंग याचे काही लॉज असतात तर त्यामध्ये सगळ्यात पहिले लॉ दिला बघा, लॉ ऑफ लेंथ. जनरल फॉर्म्युला आपल्याला माहिती n = 1/12 × स्क्वेअर रूट ऑफ T अपॉन n. मग लॉ ऑफ लेंथ काय सांगतो बघा, द फंडामेंटल फ्रिक्वेन्सी ऑफ अ ट्रान्सवर्स व्हायब्रेशन ऑफ अ स्ट्रेट स्ट्रिंग इज इनवर्सली प्रपोर्शनल टू द व्हायब्रेटिंग लेंथ इफ टेन्शन अँड लिनियर मास डेन्सिटी आर कॉन्स्टंट. म्हणजे जी काही तुमची फ्रिक्वेन्सी असेल फंडामेंटल फ्रिक्वेन्सी कशी असेल इनवर्सली प्रपोर्शनल टू 1/L असेल. म्हणजेच आपण येतो n × L इक्वल टू कॉन्स्टंट किंवा N1 इक्वल टू N2 L2. त्यानंतर सेकंड आहे लॉ ऑफ टेन्शन. मग आता लॉ ऑफ टेन्शन की कसं लिहिणार स्टेटमेंट, वरचं स्टेटमेंट तेच रिपीट करणार. द फंडामेंटल फ्रिक्वेन्सी ऑफ ट्रान्सफर व्हायब्रेशन ऑफ अ स्ट्रेट स्ट्रिंग इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू स्क्वेअर रूट ऑफ टी. डायरेक्टली प्रपोर्शनल टू स्क्वेअर रूट ऑफ टी इफ लिनियर मास डेन्सिटी m and L आर कॉन्स्टंट. म्हणजेच काय इक्वेशन म्हणजे बघा, n/√T = कॉन्स्टंट दॅट इज n1/N2 = स्क्वेअर रूट ऑफ T1/T2 और n1/2/N2² = T1/T2. त्यानंतर लॉ ऑफ लिनियर मास डेन्सिटी किंवा आपण त्याला लॉ ऑफ मास पर युनिट लेंथ असे म्हणतो. म्हणजेच एल जी काही फंडामेंटल फ्रिक्वेन्सी असेल ही कशी असेल डायरेक्टली प्रपोर्शनल टू स्क्वेअर रूट ऑफ 1/m दॅट इज इफ L अँड T आर कॉन्स्टंट. म्हणजे लेंथ अँड T जर का कॉन्स्टंट असतील तर फॉर्म्युला तुमचा n × स्क्वेअर रूट ऑफ m इक्वल टू कॉन्स्टंट दॅट इज n1/N2 इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ m2/m1. मग आता आपल्याला माहिती m म्हणजे काय, मास ऑफ वायर अपॉन लेंथ ऑफ वायर. मग आता मास ऑफ वायर कसं लिहिणार तुम्ही v × रो कसं लिहिणार, रो इक्वल टू मास अपॉन व्हॉल्यूम म्हणजे m इक्वल टू करणार रो × v दॅट इज v × रो अपॉन L. v म्हणजेच काय व्हॉल्यूम, व्हॉल्यूम काय लिहिणार a × L × रो अपॉन L. L कॅन्सल दॅट इज a × रो. म्हणजे तुम्ही जी काय m ची व्हॅल्यू किती लिहिली आता a × रो. मग आता एरिया किती लिहिणार, समजा एखादी वायर असेल ती सर्क्युलर क्रॉस सेक्शनची असेल तर πr² × रो दॅट इज n इज इनवर्सली प्रपोर्शनल 1/m. m ची व्हॅल्यू किती लिहिली πr² रो. म्हणजेच जर का मटेरियल जर का कॉन्स्टंट असतील म्हणजे जर का रो1 रो2 जर का सेम असेल त्याचा तर n कसा असेल इनवर्सली प्रपोर्शनल टू r. आणि जर का डायमेट्रिकच्या फॉर्ममध्ये लिहिलं तर n इज इनवर्सली प्रपोर्शनल 1/d असेल किंवा 2r असेल. पण समजा वायर जर का आपण डिफरंट मटेरियल जर का यूज करत असेल म्हणजे त्यांच्या जर का डेन्सिटी जर का वेगळ्या असतील तर त्यास काय असतील n इज इनवर्सली प्रपोर्शनल 1/रो दॅट इज n1/N2 इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ रो2/रो1. ओके. नेक्स्ट विद्यार्थी मित्रांनो आता आपण त्याचे काही प्रॉब्लेम स्टडी करणार आहे. तर प्रॉब्लेम बघा पहिला, अ सोनोमीटर वायर ऑफ लेंथ 50 cm इज स्ट्रेच्ड बाय कीपिंग द वेट इक्विव्हॅलंट ऑफ 3.5 kg. द फंडामेंटल फ्रिक्वेन्सी ऑफ व्हायब्रेशन इज 125 Hz. डिटरमाइन द लिनियर डेन्सिटी. म्हणजे आपल्याला m विचारलेला आहे. ठीक आहे. आता प्रश्न पडला तुम्हाला की सोनोमीटर. आता एक लक्षात ठेवायचं की सोनोमीटर हा पण तुमचा एक व्हायब्रेटिंग स्ट्रिंगच्या ॲप्लिकेशन बेस एक डिव्हाइस आहे. ठीक आहे. त्याची तुम्हाला डायग्राम दाखवतो मी तुम्हाला लक्षात येईल की सोनोमीटरमध्ये काय असतं की एक रेक्टँग्युलर बॉक्स असतो. रेक्टँग्युलर बॉक्सवर काय असतं की जी काही स्ट्रिंग अशी टाईट केलेली असते आणि तिथं 2 नाईफ ठेवलेल्या असतात. ठीक आहे. आणि त्याला एक पुलीद्वारे एक आपण काय करतो टेन्शन अप्लाय करतो. ज्यावेळेस आपण टेन्शन अप्लाय करणार त्या स्ट्रिंगमध्ये काही टेन्शन प्रोड्यूस होईल आणि ज्यावेळेस आपण एक नॅचरल फ्रिक्वेन्सी याच्यावर अप्लाय करणार त्यावेळेस काय होईल की जे काय बॉक्स ह्या बॉक्समधून काय असेल की जसं आपण लाऊडनेस इन्क्रीज करणार त्यावेळेस काय होईल व्हायब्रेटिंग स्ट्रिंग काय होईल व्हायब्रेट होत जाईल. मग त्याची जी काय फ्रिक्वेन्सी ती फ्रिक्वेन्सी पण काय लिहितो आपण 1/12 स्क्वेअर रूट ऑफ Tm. म्हणजे याचा अर्थ काय, जे काय तुमचं व्हायब्रेटिंग स्ट्रिंगचं जे काय फॉर्म्युला आहे तोच फॉर्म्युला पण आपण सोनोमीटरसाठी वापरतोय. ठीक आहे. मग आता सोनोमीटरसाठी आपल्याला फॉर्म्युला काय होईल n = 1/12 स्क्वेअर रूट ऑफ T अपॉन m. म्हणजे त्याचा अर्थ काय झाला बघा, आपल्याला काय विचारलं m विचारलेलं आहे म्हणजे n² इक्वल टू काय आपण 1/4L² इक्वल T अपॉन m दॅट इज m इक्वल टू 1/4L² × T अपॉन n². m इक्वल टू 43.3 आपण व्हॅल्यू सबस्टिट्यूट केला आपण तर आपल्याला m ची व्हॅल्यू किती मिळाली 2.195 × 10⁻³ किलोग्रॅम पर मीटर. त्यानंतर सेकंड क्वेश्चन बघा, बघून घ्या व्यवस्थित तुम्हाला लक्षात येईल. त्यानंतर सेकंड आहे, a wire having a linear density of 0.1 kg per meter is kept under tension
of 490 Newton. The wire resonates at a frequency of 400 Hz and the next higher frequency 450 Hz. Calculate the length of wire. मग क्वेश्चन काय केलं की लिनियर मास डेन्सिटी दिली तुम्हाला 0.1 किलोग्राम पर मीटर. हे आपण कॉन्स्टंट ठेवली. टेन्शन दिले 490 न्यूटन. The wire is resonate at a frequency of 400 Hz and the next higher frequency is 450. Calculate the length. म्हणजे आपल्याला लेंथ कॉन्स्टंट ठेवलेली आहे. आपण फक्त काय करतो आपण की फ्रिक्वेन्सी काय केलं चेंज केला. मग आता फ्रिक्वेन्सी काय चेंज केला तर आपण काय करणार एन कसा लिहिणार n2 - n1 दॅट इज 450 - 400 इक्वल टू 50 हर्ट्ज. मग आता एनचा फॉर्म्युला आपल्याकडे 1/2 इंटू स्क्वेअर रूट ऑफ टी अपॉन एम. आपल्याला एल कॅल्क्युलेट करायचा आहे. एल इक्वल टू 1/2 एल इंटू स्क्वेअर रूट ऑफ टी एम. एल इक्वल टू काय असेल 1/2 इंटू 50 दॅट इज 490 स्क्वेअर रूट ऑफ 490 अपॉन 0.1 दॅट इज एल इक्वल टू 1/100 इंटू 70 दॅट इज एल इक्वल टू 0.7 मीटर. ओके स्टुडंट. त्यानंतर नेक्स्ट example is a wire under constant tension has a fundamental frequency of 288 Hz. When its length is increased by 10 cm, the frequency of vibration becomes 256. What is the original length of wire? मग क्वेश्चन काय केलं तुम्हाला की एक वायर आहे तिचं आपण टेन्शन जर का कॉन्स्टंट ठेवलं तर फ्रिक्वेन्सी किती 288 हर्ट्ज. त्यानंतर जर का आपण लेंथ तिची इन्क्रीज केली 10 सेंटीमीटरनी तरी फ्रिक्वेन्सी काय होते 256 हर्ट्ज. व्हॉट इज द ओरिजिनल लेंथ ऑफ द वायर? बघा आपल्याकडे फॉर्म्युला एन इज इनवर्सली प्रोपोर्श टू 1/n. म्हणजे का आपण फ्रिक्वेन्सी जर का इन्क्रीज केली जर का आपण लेंथ इन्क्रीज केली तर फ्रिक्वेन्सी काय झाली पाहिजे डिक्रीज झाली पाहिजे. बघा आता इन्क्रीज झाली म्हणून फ्रिक्वेन्सी काय डिक्रीज झाली. आपल्याला बघा n1 दिली 288 हर्ट्ज म्हणजेच आणि त्यानंतर डेल्टा एल म्हणजे चेंज इन फ्रिक्वेन्सी दिली 10 सेंटीमीटर. चेंज इन लेंथ दिली 10 सेंटीमीटर दॅट इज 0.1 मीटर. n2 किती 256 हर्ट्ज. आपल्याकडे फॉर्म्युला 1/2 इंटू स्क्वेअर रूट ऑफ टी अपॉन एम. पहिली कंडिशन काय फ्रिक्वेन्सी किती 288 1/2 इंटू स्क्वेअर रूट ऑफ टी एम. ते सेकंड कंडिशन 256 अपॉन एल अपॉन 2 इंटू एल प्लस 0.1 कारण की आपण लेंथ किती लिहिली 0.1 त्यात इन्क्रीज केली म्हणजे स्क्वेअर रूट ऑफ टी अपॉन एम इक्वेशन मध्ये मिळालं आपल्याला. त्यानंतर इक्वेशन 1 आणि इक्वेशन 2 डिवाइड केलं तर काय मिळेल 288 अपॉन 256 इक्वल टू एल प्लस 0.1 अपॉन एल दॅट इज एल आपण डिवाइड केलं तर काय मिळेल 9/8 इक्वल टू 1 प्लस 0.1 अपॉन एल म्हणजेच 9/8 मायनस 1 इक्वल 0.1 अपॉन एल दॅट इज 1/8 0.1 अपॉन 0.1 अपॉन एल अँड वी गेट एल इक्वल 0.8 सेंटीमीटर दॅट इज 80 सेंटीमीटर. म्हणजे काय त्याची ओरिजिनल लेंथ असेल. लास्ट क्वेश्चन. अ वायर 1 मीटर लॉंग अँड वेट 2 gram will be in a resonance with frequency 300 Hz. Find the tension on the stress string. बघा आपल्याला स्ट्रिंगचं टेन्शन विचारलेलं आहे. आपल्याला लेंथ दिलेली 1 मीटर मास दिले 2 ग्रॅम म्हणजे किलोग्राममध्ये कन्वर्ट केलं 2 × 10⁻³ किलोग्राम. फ्रिक्वेन्सी दिली 300 हर्ट्जचं टेन्शन विचारलेलं आहे. सगळ्यात पहिले आपण लिनियर मास डेन्सिटी कॅल्क्युलेट करू म्हणजे मास अपॉन एल दॅट इज 2 × 10⁻³ अपॉन एल दॅट इज 2 × 10⁻³ किलोग्राम पर मीटर. आपल्याकडे फॉर्म्युला 1/12 इंटू स्क्वेअर रूट ऑफ टी अपॉन एम दॅट इज 300 इक्वल टू 1/2 इंटू 1 स्क्वेअर रूट ऑफ टी अपॉन 2 इंटू 10⁻³ दॅट इज 2 इकडे 2 काय 600 इंटू स्क्वेअर रूट ऑफ टी अपॉन 2 इंटू 10⁻³ स्क्वेअरिंग बोथ साईड. आपल्याला इक्वेशन मिळेल 600 स्क्वेअर इक्वल टी अपॉन 2 इंटू 10⁻³ दॅट इज टी इक्वल टू 36 इंटू 10⁻⁴ इंटू 2 इंटू 10⁻³ दॅट इज टी इक्वल टू 720 न्यूटन. ओके स्टुडंट. तर आपण आतापर्यंत एका टॉपिक घेतला त्याचे आपण काही जनरल फॉर्म्युले आणि त्याचे काही प्रॉब्लेम स्टडी केले आहे. उद्याच्या लेक्चरमध्ये आपण याचे अजून काही प्रॉब्लेम्स आणि आपला पुढचा टॉपिक चालू करणार. थँक्यू.